मित्रांनो, आता आपण जो हा माहोल बघतोय पाठीमागं, तो माहोल आहे इंदापूर तालुक्यातल्या आगोती नंबर 1 गावामध्ये. आणि आगोती नंबर 1 गावामध्ये जिल्हा परिषद शाळेनं इथं दिंडीचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आपण आता देहूवरून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली, आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली आणि आता दोन्ही पालख्या आणि बाकी त्याच्या लगत बाकीच्या लहानसहान पालख्या समजा पंढरपूरला पोहोचत आहेत 2 दिवसात. काही पोहोचलेल्या आहेत, परंतु इथं या आगोती नंबर 1 गावामध्ये सुद्धा दिंडीचं नियोजन या शाळेनं केलेलं आहे. खरं तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे पालखी म्हणजे, दिंडी म्हणजे एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. इथं जात भेद पंथ धर्म इथलं कुठलाही विचार न करता सर्वांना सामावून घेतलं जातं. त्या वारीमध्ये सुद्धा जर कुणी एखादा अनोळखी असला तरी त्याला बरोबर व्यवस्थित सुखरूप घेऊन गेलं जातं. ज्या गावातून वारकरी निघाला त्या गावातून पंढरपूरला आणि पंढरपुरातून पुन्हा त्या गावात पोच केला जातो व्यवस्थित. ही खरी फक्त एवढीच संस्कृती आहे. खरं तर आपण महाराष्ट्रातलं, जगातलं, देशातलं जर वातावरण बघितलं तर सर्व जर दूषित वातावरण झालंय. जर ह्या पोरांवर, नव्या पिढीवर जर संस्कार करायचे असतील तर एवढाच मार्ग आहे की अध्यात्माचा. आणि याच दृष्टिकोनातून या शाळेनं, ज्याला जिल्हा परिषद आगोती नंबर 1च्या शाळेनं इथल्या मुख्याध्यापकांनी, तिथल्या सहशिक्षकांनी, या शाळेचे शाळा व्यवस्थापक समिती आणि त्या शाळेच्या समितीच्या सदस्यांनी या सर्वांनी हाच उद्देश ठेवून हे नियोजन केलेलं दिसतंय. ही लहान मुलं आहेत, ही चिमुकली मुलं आहेत आणि लहान मुलं म्हणजे उद्याच्या देशाचं भवितव्य आहे. आणि भवितव्य जर देशाचं घडवायचं असेल, या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल, या मुलांच्या आईवडिलांना सुखी ठेवायचं असेल, त्या मुलावर संस्कार होणं गरजेचं आहे. आणि संस्कार कुठे होतात तर या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये होतात. म्हणून ह्या अध्यात्माची उपजतच ह्यांना जाण निर्माण व्हावी. लहानपणापासून ह्यांना भजन, कीर्तन, अभंग सर्व गोष्टीची जाण व्हावी आणि त्या आध्यात्मिक अभ्यासाने त्यांच्या संस्कार व्हावे, संस्काराने पुढची पिढी घडावी आणि राष्ट्र उभं राहावं. याच उद्देशाने ह्या शाळेनं हा घाट घातलेला दिसतोय, खटाट पेरलेला दिसतोय. आणि म्हणून आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या शाळेचे मुख्याध्यापक आपल्याशी बोलतायत. बालाजी कलोले सर आता आपल्याबरोबर आहेत. सर, सांगा, काय सांगताय? नमस्कार. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगोती नंबर 1 या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. दरवर्षी आपण या ठिकाणी कधी आजपर्यंत हा कार्यक्रम साजरा केला नाही, पण यावर्षी सर्व ग्रामस्थ आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितींच्या सर्वांच्या मनामध्ये ही एक सद्भावना निर्माण झाली की आसपास या पुणे जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याला पाहिलं जातं. आणि या पुणे जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की संबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे एक उत्साहानं आणि कौतुकानं पाहत असतो. आणि आपल्या या शाळेमध्ये सुद्धा असा एक छोटासा कार्यक्रम घ्यावा अशी त्यांची इच्छा निर्माण झाली. आणि आज आम्ही सर्व पालकांनी, शाळा व्यवस्थापन समितीने, अंगणवाडी, शाळा व्यवस्थापन, आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी आम्ही हा छोटासा या ठिकाणी दिंडीचा उत्सव घेतला. त्या दिंडीचा उत्सव घेण्याच्या पाठीमागचा उद्देश खरं महत्त्वाचा आहे की या ठिकाणी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन संतांचे विचार, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी 18 पगड समाजाला बरोबर घेऊन आळंदी देहूपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्याचं त्या ठिकाणचं त्यांनी मान्य केलेलं. आणि आजपर्यंत वर्षानुवर्षी ही परंपरा आहे. त्याचीच कुठंतरी या ठिकाणी उत्तराई आपल्याकडून व्हावी या उद्देशाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी मनापासून आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो. मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत या आगोती नंबर 1च्या जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शैलेश सोनने आपल्याबरोबर आहेत. काय सांगताय नियोजनाबद्दल? तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल यांच्या माध्यमातून आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य, परत आपल्या गावातले ग्रामस्थ, भजनी मंडळ यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपण दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. खरं तर महाराष्ट्राला संतांची भूमी, पारंपरिक पद्धतीने संतांची भूमी मानलं जातं. त्यात संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत चोखामेळा महाराज असतील, त्यांच्या माध्यमातून जी काही संताला या ठिकाणी भूमी लाभलेली, आपल्या पारंपरिक भूमी जी लाभलेली आहे. त्यानंतर आता ती बाईंनी सांगितल्या पद्धतीने देहू, आळंदी ते पंढरपूरला जाणारी वारी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी ऊन बघत नाहीत, पाऊस बघत नाहीत, अशा पद्धतीने त्यांचा जो दरवर्षी चालणार जो हा सोहळा आहे, हा सोहळा अतिशय उत्साह 2 दिवसामध्ये आता एकादशी आहे. प्रथमतः सर्वांना या 2 दिवसानंतर एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या विद्यार्थ्यांमध्ये आता बघा ही ड्रेपरी, मुलांना विठ्ठल बनवणं, रुक्मिणी बनवणं, हे जे एक पारंपरिक पद्धतीने जो पहिल्यापासून चालत आलेली ही पिढी जी आहे ती अशीच पूर्ण कायमस्वरूपी चालत राहावी. ह्या मुलांना यातनं संस्कार मिळावेत एवढीच अपेक्षा या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची होती. आणि त्या पद्धतीने आम्ही ते पुढे अशाच या पद्धतीने चालू ठेवणार आहोत. एवढंच बोलू इच्छितो. अध्यक्षांना एवढंच सांगायचंय की या महाराष्ट्राला साधू संतांच्या ह्याला वारसा लाभलेला आहे आणि या संतांचा वारसा कायम चालू राहिला पाहिजे. म्हणून ह्या नव्या पिढीमध्ये हे संस्कार रुजले पाहिजेत. म्हणून आम्ही हे दिंडीचं आयोजन केलंय असं त्यांना सांगायचंय. खरं तर ह्या अनेक लहानपणापासून इथं बापू पाचपुते आहेत,
ज्यांना लहानपणापासून अभंगाचं भजनाचं वेळ आहे आणि खरं तर त्यांना त्याचा आध्यात्मिक वारसा आहे. आध्यात्मिक त्यांचे आजोबा मला समजतं असं त्यांचे आजोबा सुद्धा ह्या भजनामध्ये होते आणि तोच तो एक DNA आपण ज्याला म्हणू ते ह्यात उतरलंय का काय असं वाटतं. आणि हे त्यांना रात्र असो, दिवस असो, पाऊस असो, ऊन असो, जिथं भजन आहे तिथं ते जातात आणि त्यांचा भजनाचा कार्यक्रम करत असतात. खरं तर ह्या आध्यात्मिक वारसा यांना लाभला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण हे गावामध्ये काही नियोजन केले, आपण यात मोकळ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झालात, काय सांगा? खरं तर आज ही वारीची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि तीच वारीची दिंडीची परंपरा अशीच चालत राहण्यासाठी आम्ही एक शाळेत हा दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि ही अशीच परंपरा चालत राहण्यासाठी ही कार्यक्रम करतोय आणि मुलांना ही काहीतरी एक परंपरा आपली कळावं त्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. वारकऱ्यांना सांगायचंय की ही परंपरा अशी चालू राहिली पाहिजे. आणि परंपरा का राहिली पाहिजे तर वारीतून संस्कार होतात, वारीतून माया ममता मिळते, वारीतून आरोग्य चांगलं राहतं. आणि खरं तर सज्जनाचे देही मानी जो विटाळ त्रैलोकी चांडाळ तोची एक तुकाराम महाराज सांगतात. म्हणून इथं जात भेद धर्म पंथाला कुठलाही थारा दिला जात नाही आणि म्हणून ह्याचसाठी ह्या दिंडीचं आयोजन केलं असे वारकरी सांगतायत. खरं तर ह्या कार्यक्रमामध्ये सकाळ धरणं ही लहान मुलं अगदी पारंपरिक वेश धारण करून, वारकऱ्यांचा वेश धारण करून, छोटी रुक्मिणी बघा आपण, विठ्ठल बघा आपण, हे सर्व साधू संतांच्या आणि रुक्मिणी विठ्ठलाचं इथं पेहराव धारण करून इथं मुलं आपल्याला दिसत आहेत. त्यांचे पालक मंडळी, गावातले नागरिक, महिला भगिनी, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटी सदस्य, शिक्षक, त्यांचे सहशिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे तसं सहकारी या सर्वांनी इथं उपस्थित दर्शवली आणि सर्वांनी मिळून हा कार्यक्रम पार पडलाय. पाहत्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस.